नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नातं आपुलकीचं. तर आज आहे शुक्रवार. तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग. आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावं ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज शुक्रवार जरी असला ना तरी आधी साक्षीला सुट्टी आहे, त्याच्यामुळे आरामशीर चाललंय आमचं मस्त सगळं. आणि आता वाजले 11:15 वाजत आलेत आणि आत्ताशी मी स्वयंपाकाला सुरुवात करते. तर इथे बघू शकता तुम्ही मसूर घेतले मी, अख्खे मसूर. तर एरवी तर आपला या वेळेपर्यंत स्वयंपाक होतो, पण आत्ता आमचं काहीच झालेलं नाही आहे. स्वयंपाकाचा म्हणजे सुरुवात पण नाही केलेली आहे. फक्त आमचा चहा पिऊन झाला आणि थोडासा नाश्ता झाला लाईट. तर अजून चहा पाण्याची भांडी पण तशीच ठेवलेली आहे, तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने. आणि त्यानंतर आता स्वयंपाकाला सुरुवात करते. तर पुढे मी अजून काय काय करते, कारण आज संध्याकाळी बाहेर पण जायचं आहे. तर सगळं दिवसभराचं शेड्यूल तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. तर चला. एखाद्या दिवशी होतं ना असं की खूप कंटाळा येतो कामांचा, आणि काय हो रोज रोज तीस कामं असतात. त्याच्यामुळे ना एखाद्या दिवशी खरंच कंटाळा येतो या कामांचा. रोज उठा, भांडी घासा, कपडे धुवा, फरशी पुसा, झाडू मारा, तेच कामं असतात. त्याच्यामुळे ना कधीतरी असं गप्पा रंगल्या तर मग गप्पाच रंगतात. आज सगळे घरी होते, तर त्यामुळे सगळे घरी म्हणजे सकाळी सगळे घरी होते, नाही तर यांना जायचंच आहे थोड्या वेळाने. तर त्याच्यामुळे सकाळी आमच्या इतक्या गप्पा रंगल्या. बाकीची सर्व कामं झाली बरं का, स्वयंपाक राहिला होता तेवढा फक्त आत्ता करते मी. बाकी चहा पाणी, झाडू, फरशी, देवपूजा पण झाली अगदी माझी. त्यामुळे मग आता फक्त स्वयंपाक राहिला होता. आणि स्वयंपाकाला आज थोडंसं म्हटलं चला नाश्ता लाईट केलेला होता, त्यामुळे मग म्हटलं चला स्वयंपाक थोडासा लेट करू. पण आता गप्पा मारत इतका उशीर झाला आणि इतक्या रंगात आल्या गप्पा, त्याच्यामुळे ना कोणीच उठलं नाही. म्हटलं आता जर आपण उठलो नाही ना तर स्वयंपाकाला पण लेट होईल आणि यांना जायला पण लेट होईल. त्यामुळे मी उठले आणि म्हटलं चला आता काहीतरी भाजी करू. तर आज आहे शुक्रवार. मला वैभवलक्ष्मीचे पण शुक्रवार धरायचे, पण आता मार्गशीर्ष महिना येतोय त्यामुळे मी मार्गशीर्षपासूनच धरणार आहे. पण हो, मी पहिले शुक्रवार नाही धरणार आहे. म्हणजे जसा मार्गशीर्ष महिना लागतो ना तर तेव्हा जो पहिला शुक्रवार येतो तेव्हापासून नाही धरणार आहे बरं का. कारण गुरुवार पण धरणार आहे मी. मागच्या वेळेस गॅप दिला होता आणि गुरुवारला म्हणतात ना असं, त्या गॅप द्यावा महालक्ष्मीचे गुरुवार जे असतात त्यांना. तर म्हणून मी गॅप दिला होता. आणि मला आता शुक्रवार आणि गुरुवार असे दोन्ही दिवसांचे उपवास एकत्र नाही जमणार धरायला, काही हेल्थ इश्यूजमुळे, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे म्हणून मी ना एकदम शेवटचा जो शुक्रवार येतो मार्गशीर्ष महिन्यातला तेव्हापासून शुक्रवार धरणार आहे. आत्ता मात्र मी मार्गशीर्षचे गुरुवार करणार आहे बरं का. आणि त्याची पूजा वगैरे सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि मागचा जो वैभवलक्ष्मीच्या उद्यापनाचा व्हिडिओ होता त्याला पण तुम्ही खूप प्रतिसाद दिला होता, तर तुमचे मनापासून धन्यवाद. तेव्हापासून मी तुम्हाला म्हटले होते पुढच्या शुक्रवारी लगेच धरेल, पण काही आजारी पडले वगैरे काही अशी कारणं होती का, त्याच्यामुळे मी नाही धरले ते उपवास. तर असो, आता मात्र मार्गशीर्ष महिना खूप छान आहे. ज्या ताईंना धरायचे असतील गुरुवार आणि शुक्रवारसुद्धा वैभवलक्ष्मी मातेचा, तर त्यांनी खरंच या महिन्यात धरायला सुरुवात करा. कारण खूप सुंदर महिना आहे, पूर्ण देवीचा महिना असतो. या महिन्यात तुम्ही जेवढी देवीची सेवा कराल ना तितकं चांगलं असतं. त्यामुळे ना जर वैभवलक्ष्मी मातेचे शुक्रवार धरायचे असेल तर या मार्गशीर्षपासून नक्की धरा. आणि ज्या गुरुवार धरत असतील त्या पण गुरुवार पण धरा, शुक्रवार धरायचे असतील तर ते पण धरू शकता. तर असं देवीची आपली सेवा घडली पाहिजे आपल्या हातून. कारण बघा, सगळं ह्या जगाचं बघणारी आदिशक्ती माता आहे आणि तिची सेवा आपल्याकडून घडते, याच्यापेक्षा मोठं पुण्य काय असणार आहे ना. तर असो, आता मी इकडे स्वयंपाकाला लागते. तर इथे बघू शकता तुम्ही कांदा वगैरे कापला होता ना, तर ही छोटी बादली जी दिसते ना तुम्हाला, ही मला हार्पिकवर मिळाली होती, खूप वर्षांपूर्वी मिळाली होती. तर मी तिच्यातच माझा किचनचा जो काही कचरा जमा होतो, छोटा मोठा लसूण वगैरे सोलणं किंवा भाज्या कापतो त्याचा, तो सगळा मी त्याच्यातच एका अशी कॅरी बॅग टाकून आणि जमा करते. तर आता इथे मी अख्खे मसूर घेतले. तत्पूर्वी तुम्ही बघितलंच असेल एक साईडला मी कांदा भाजायला ठेवलेला आहे, कारण मला काळ्या मसाल्याची मसुराची आमटी करायची आहे. तुम्ही म्हणाल ताई मागच्या वेळेस पण काळ्या मसुराची आमटीच शेअर केली होती आणि पुन्हा आता तीच. तर आहे ना, खरं सांगू का, माझ्या घरामध्ये काळ्या मसाल्याची आमटी जी आहे मसुराची ती खूप आवडते प्रचंड. आणि यांना तर अगदी आपण मसाले भात वगैरे करतो ना त्याच्यातसुद्धा मसुरा आवडतात अख्ख्या. त्यामुळे आणि थोडंसं मसुरा कशा असतात ना आपल्या हेल्थसाठी, आपल्या चेहऱ्यासाठी, स्किनसाठी खूप छान असतात. तर यावेळेस ना मी म्हटलं परत, आणि मसुराचं थोडंसं प्रमाण मी वाढवलं आहे आता जेवणामध्ये. कारण माझ्या माहिती नाही चेहऱ्याला काय झालं, पण दिवाळीपर्यंत म्हणजे दिवाळीचं सगळं झटक केलं ना एवढं, तेव्हा नाही एवढा काही इश्यू झाला. पण त्याच्यानंतर दिवाळी झाल्याच्या नंतर
खूप असे पिंपल्स यायला लागले चेहऱ्यावर, कशामुळे येत आहेत काही माहिती नाही. पण म्हटलं चला मसुराचं प्रमाण जे आहे ना ते खाण्यात थोडं जास्त वाढवू आपण, त्यामुळे कदाचित गरमीमुळे वगैरे असं येत असेल तर माहिती नाही मला. कारण एवढी काही खूप म्हणजे सकाळी थंडी वाजते आमच्या इथे, पण दिवसभर काही थंडी नाही, दिवसभर व्यवस्थित ऊन पडतं, त्याच्यामुळे कदाचित उष्णता वगैरे भडकली असेल तर माहिती नाही. तर असो, मी डायरेक्ट छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडे नाही जात, घरगुती इलाज अगोदर करून पाहते, त्याच्यातून जर नाही काही झालं तरच मात्र मी डॉक्टरांचा सल्ला घेते. तर इथे आता मी तव्यावर आहे ना खोबरं जे होतं ते आणि कांदा आपला मस्त व्यवस्थित भाजून घेतला, गॅस बंद केला, त्यावर आलं किसलेलं घेतलं आणि ते पण टाकून ठेवलं. म्हणजे आलं भाजलं नाही बरं का, ते फक्त त्याच्यावर टाकून ठेवलं. जे जे मला वाटणात घ्यायचं आहे ना ते सगळं मी त्याच्यामध्ये टाकून ठेवलं. लसूण, आलं, त्यानंतर जे आपल्याला म्हणजे कसं होतं की मसाला वगैरे वाटोपर्यंत पीठ भिजून राहील, म्हणून मग मी अगोदर पीठ भिजून घेतलं. तोपर्यंत आपला मसाला पण थंडगार झाला आणि तुम्ही बघू शकता कोथिंबीर पण धुवून घेतली. आता हे सगळं वाटण जे आहे मिश्रण ते गार झालं. आता ते सगळं मी वाटून घेते, तोपर्यंत आपलं भाजीला फोडणी देऊपर्यंत थोडंसं पीठ पण भिजेल आणि पीठ छान तिंबून राहिलं ना तर मग पोळ्या खूप सुंदर येतात. तर आता त्यामुळे तर म्हटलं चला पीठ भिजवून घेऊ, तोपर्यंत असं नियोजनाने स्वयंपाक केला ना थोडंसं तर एकदम अर्ध्या तासात आपल्याला किती पण माणसांचा स्वयंपाक करायला सांगा, अर्ध्या तासात आपला स्वयंपाक एकदम व्यवस्थित होतो. तर आता इथे मी ते सगळं मिश्रण तर टाकलं, त्यानंतर कोथिंबीर धुवून घेतली होती, ती कोथिंबीर पण टाकली आणि त्यानंतर आपले बेसिक मसाल्यात काय टाकलं तर आपला गरम मसाला जो घरचा आहे तो गरम मसाला, मिरची, काश्मीरी लाल मिरची आणि आपली साधी जी आपण वापरतो ती लाल मिरची, त्यानंतर हळद, थोडंसं हिंग टाकलं आणि जिरे टाकले. त्यानंतर एक साईडला तवा पण ठेवला आणि एक साईडला कुकरमध्ये तेल पण ठेवलेलं होतं. तेल चांगलं गरम झालं, त्यामध्ये आपला बारीक केलेला मसाला जो आहे ना तो टाकला आणि खूप सुंदर असा ॲरोमा सुटला होता त्याचा. तर खूप छान वाटते ही काळ्या मसाल्याची भाजी आणि आठवड्यातून एकदा तरी मी काळ्या मसाल्याची भाजी करते. रोज मी कधीच काळा मसाला खात नाही, कारण मसाला पण कधी कधी आपल्याला गरम पडतो बघा. आणि तसं नाशिकला वातावरण काही असं नाही खूप उष्ण वगैरे असं नाही आहे, पण तरी पण मी दररोज काळा मसाला टाकत नाही भाजीत. आपल्या मिरची वगैरे असते त्याचा वापर करते भाज्यांमध्ये. तर आता इथे बघू शकता तुम्ही छान असा तवंग सुटला आहे मसाल्याला. तरी पण मी आता थोडंसं झाकण ठेवणार आहे, कारण जेव्हा त्याच्यात वाफ भरेल आणि मसाला चांगला शिजेल आपला तेव्हा छान अशी तरंग येते मसाल्याला आणि मग त्यानंतर त्यात अख्खा मसुरा टाकणार आहे. तोपर्यंत मी आता इथे पोळ्यांना पण सुरुवात करते, म्हणजे साईड बाय साईड सगळी कामं केली ना तर पटपट आपली कामं पण होतात आणि जरी गप्पांमध्ये सकाळचा वेळ गेला ना तरी पण आत्ता पटकन स्वयंपाक झाला अर्ध्या तासात की सगळे जेवायला बसतील. त्यामुळे म्हटलं चला पटपट करून घेऊ, जास्त काही करणार नाही. भात पण नव्हता करायचा, फक्त भाजी आणि पोळी, साधा असा सिंपल स्वयंपाक करायचा होता त्यामुळे. तर इथे मी पेपर पण ठेवला आहे, कारण की पीठ खूप सांडतं खाली आणि ओटा स्वच्छ होता, त्याच्यामुळे मग पेपर झटकून टाकता येतो म्हणून मग मी पेपर घेतला पिठाच्या खाली. कोरडं पीठ थोडंसं सांडतं ना पोळ्या वगैरे करताना, त्यामुळे. तर आता पटपट ह्या पोळ्या करून घेते आणि एक साईडला बघू आपण मसाला पण उघडून. मसाल्याला छान तरंग जर आली असेल ना तर मग त्याच्यामध्ये, आणि छान तुम्हाला अजून तरंग हवी असेल ना तर जेव्हा आपण तेल गरम करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये फक्त 2-3 साखरेचे दाणे जे आहे ना ते टाकायचे. म्हणजे मसाल्याला म्हणजे भाजी तुम्ही किती पण जोरात गॅसवर शिजवा, मसाल्याची जी तरंग असते ना, भाजीची जी तरंग असते ना ती जात नाही साखरेमुळे. त्यामुळे ना थोडंसं साखर टाकायची त्याच्यामध्ये. जेव्हा आपण तेल गरम करतो तेव्हा साखर जेव्हा ब्राऊन होते त्याच्यानंतरच आपल्याला भाजीची पुढची प्रोसिजर करायची, म्हणजे मसाला असो, कांदा असो, काही परतणं असो ते. तर असो आता इकडे माझा मसाला पण छान तरंग सुटली होती मसाल्याला, तर मी त्याच्यामध्ये धुतलेल्या ज्या मसुरा होत्या ना त्या टाकल्या. आणि ही मसुराची आमटी तुम्ही करून बघा, किती सुंदर लागते ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर इथे आता मसुरा सगळा परतून घेतला आणि त्याच्यात आपल्या अंदाजानुसार आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं, मीठ टाकायचं चवीनुसार आणि झाकण लावून दिलं. 2 शिट्ट्या होईपर्यंत माझ्या इकडे पोळ्या पण होतील आणि तोपर्यंत कुकर पण गार होतो. तर झालं ना पटकन स्वयंपाक. असं थोडंसं नियोजन केलं ना तर पटकन स्वयंपाक पण होतो आणि आपल्याला जास्त वेळ पण नाही लागत. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं ना की किचनजवळच आपण खूप वेळ घालवतो आणि तिथेच मग सुचत नाही काम आपल्याला. त्याच्यामुळे ना सगळं अगोदरच नियोजन डोक्यात ठेवायचं की आपल्याला हे झालं की हे करायचं आहे, ते झालं की ते करायचं आहे, म्हणजे पटकन होतं आपलं सगळं. आणि आज ना संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे काही नव्हतं, कारण संध्याकाळी जायचं आहे लग्नाला.
त्याच्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे काही नव्हतं. त्यामुळे मी आत्ताच सगळा ओटा वगैरे स्वच्छ करून ठेवला, म्हणजे संध्याकाळी फक्त आपल्याला चहा वगैरे काय असेल ते करायचं, चहाची भांडी घासायची. आणि आत्ता मी सगळी भांडी घासून घेतली बरं का, म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला, पुढे नेऊन ठेवला सगळा स्वयंपाक आणि सगळी भांडी घासून घेतली, ओटा सगळा स्वच्छ केला. तुम्ही बघू शकता एकही भांडं नाही घासायला. आणि त्यानंतर गॅस पण सगळं स्वच्छ पुसून घेतला. मग लगेच कसं आहे, सगळं स्वच्छ केलं ना तर मग आपल्याला परत परत किचनमध्ये यावं नाही लागत. जो कपडा घेतला होता त्या कपड्याला पण लगेच विसरून टाकलं. तर आता जरा वेळ दुपारी आराम वगैरे केला आणि त्यानंतर आता आराम करून उठले. म्हटलं आता पटकन आवरू, कारण कॉलनीतलंच लग्न आहे एक, तर त्या लग्नासाठी जायचं आहे, तयारी करायची. आणि काही माझ्या मैत्रिणी पण आहेत माझ्याबरोबर, आधी साक्षी पण येणार आहेत. तर आता वाजले आहेत 5:45 आणि लग्न आहे 7 वाजेचं, म्हणजेच गोरज मुहूर्ताचं. तर पटकन दिवाबत्ती वगैरे करते, माझी तयारी पण करते आणि परत तुम्हाला भेटते. 3 सांजेची वेळ होती, त्याच्यामुळे ना दिवाबत्ती वगैरे सगळं करून निघणार होते. आणि बघा इथे पंत्या लावल्या बाहेर, आणि ही आपली आजची रांगोळी, कचकचाप रांगोळी आज काढली होती. तर ही रांगोळी पण तुमच्याबरोबर शेअर केली. आणि 3 सांजेची वेळ होती, त्याच्यामुळे म्हटलं सगळं आवरून मग जाऊ, कारण यायला उशीर होईल. म्हणून मग बघा अशा पद्धतीने तयारी केली होती मी. सगळं घरातलं दिवाबत्ती झाल्यानंतर माझी तयारी केली, आधी साक्षीची तयारी झाली आणि आम्ही आता लग्नात पोहोचलो आहोत. तर इथे या कॉलनीतल्याच मावशी, मी इथे बोलत होते पण काय झालं ना, आजूबाजूला ते नाचत होते नवरदेव वगैरे, त्यांचा खूप आवाज येत होता, त्याच्यामुळे मग मी म्यूट केला आवाज आणि आता व्हॉइस ओव्हर देते. तर असं आता पोहोचलो आम्ही लग्नात, आणि कॉलनीतलंच लग्न होतं, त्याच्यामुळे कॉलनीतल्याच बायका होत्या माझ्याबरोबर, तर त्यांच्याच बरोबर मी आले होते, म्हणजे कसं येताना पण आपल्याला सोबत राहील म्हणून. तर हे येणार नव्हते, यांना पण दुसरीकडे वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला जायचं होतं, त्याच्यामुळे मी आणि आधी साक्षी आम्ही तिघंच आलो होतो. तर मग जाताना उशीर नको म्हणून, मग उशीर झाल्यानंतर पण कोणीतरी बरोबर पाहिजे म्हणून या मावशींबरोबरच आले होते आणि त्यांच्याच गाडीत आले मी, माझी गाडी काही नेली नव्हती. तर इथे अक्षदा वगैरे घेतलं स्टार्टिंगला, आणि सुंदर असं डेकोरेशन होतं, लॉन्सच इतका सुंदर होता, मला खूप आवडला तो लॉन्स, असा भव्य दिव्य मोठा लॉन्स होता. आणि त्यांची मॅनेजमेंट पण खूप छान होती, तुम्ही स्टेज बघू शकता. आता स्टेज इतका सुंदर सजवलेला आहे, आणि दोन्ही साईडला स्टेजच्या स्क्रीन होत्या, कारण त्यांनी दुपारी वैदिक पद्धतीने लग्न केलं होतं, तर स्क्रीनवर ते दुपारी जसं लग्न केलं ना ते चालू होतं, त्यामुळे बरेच पाहुणे ना नवरदेव येऊपर्यंत तिथे आपलं मन रमवत होते. आणि लग्न म्हटलं कीच आपल्या आप्तस्वकीय वगैरे भेटतच असतात लग्नात. तर इथे आमचे फॅमिली फ्रेंड आहे हे पण भेटले, आणि त्यांच्याबरोबर पण मी थोडीशी शूटिंग वगैरे घेतली. तर इथे बघू शकता तुम्ही नवरदेव आणि नवरदेवाचे घरचे वगैरे सगळं त्यांचं नाचणं वगैरे चालू होतं, त्यामुळे इथे आम्ही गरम गरम सूपचा आस्वाद घेतो मस्त. तोपर्यंत नवरदेव नवरी पण येतील, कारण त्यांना वेळ होता यायला, मग तोपर्यंत म्हटलं चला थंडी पण आहे, मस्त गरमागरम सूप पिलं, आणि सगळेच पाहुणे मंडळी जे आहे ना ते सूपचा आस्वाद घेत होते बरं का. तर इथे असं बघू शकता तुम्ही, खूप गर्दी जमा झाली होती. आणि लग्न 7 वाजेचं होतं, पण 7 वाजून गेले होते, थोडासा उशीरच झाला होता. त्यानंतर ह्या ग्रीन साडीवाल्या ज्या बघत असाल तुम्ही, तर त्या नवरीच्या आई आहेत, आणि त्याच आमच्या कॉलनीत राहतात. आणि इथे आता नवरदेव नवरीचं मस्त अशी ग्रँड एंट्री झाली आहे, बघूच शकता तुम्ही किती जल्लोषात अशी एंट्री झाली आहे मस्त. आणि खूप छान दिसत होती ती ताई पण, जिचं लग्न होतं ती. तर तेच आमच्या कॉलनीत राहतात, आणि नवरदेव दुसरीकडचे होते, म्हणजे आम्ही नवरीकडून लग्नाला गेलेलो होतो. तर खूप छान अशी त्यांची एंट्री झाली, आणि आधीला म्हटलं थोडीशी शूटिंग आहे त्यांच्या एंट्रीची पण, म्हणून मग त्याने अशी छान एंट्री घेतली. आणि तुम्ही बघूच शकता की अगदी जल्लोषात असं लग्न चालू होतं. हे दुपारी सगळं लग्न झालेलं होतं, पण संध्याकाळी आता सध्या कसं आहे ना, दुपारी वैदिक पद्धतीने लग्न करतातच, आणि संध्याकाळी थोड्या मंगलाष्टका वगैरे म्हणतात, आणि रिसेप्शनसारखं करतात, तसंच काहीसं होतं हे लग्न. तर आता मंगलाष्टका पण झाल्या मस्त. अगोदर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन झालं, आणि त्यानंतर अशा मस्त मंगलाष्टका झाल्या, आणि खूप फटाके फुटले जेव्हा मंगलाष्टका झाल्या तेव्हा. एवढा फटाक्यांचा आवाज होता, त्यामुळे मी इथलं सगळं आवाज म्यूट केला आणि माझा व्हॉइस ओव्हर दिला. मंगलाष्टका वगैरे झाल्या, आणि थंडी भरपूर होती, त्याच्यामुळे वेळेत घरी पण जायचं होतं, म्हणून मग आम्ही लगेच जेवण करायला बसलो. आणि जेवण पण खूप रुचकर आणि छान होतं. तर इथे माझ्या शेजारी बसली ना, ती आमच्याच कॉलनीतली माझी मैत्रीण आहे, तर तिच्याशी गप्पा मारत मारत मस्त असा जेवणाचा आस्वाद घेतला. आणि चला आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो ज्या नवीन ताई चॅनल बघत असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर चला बाय, आणि श्री स्वामी समर्थ.